चांभारवाडी जनार्दन नगर येथे भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह. चांभारवाडी जनार्दन नगर, तालुका कन्नड, जिल्हा संभाजीनगर. भवप विकास महाराज पाटील यांच्या भव्य मार्गदर्शनात समस्त ग्रामस्थ मंडळी, भजनी मंडळ तसेच युवक मंडळ चांभारवाडी जनार्दन नगर. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. आपण अभंगाकडे आता वळणार आहोत. या अभंगामध्ये तुकोबारे म्हणतात, जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे. हे अनमोल शरीर मला मिळालंय. कारण किती अनमोल आहे हे शरीर. ज्या वेळेला आपलं कर्म शिल्लक राहतं त्यावेळेला आपल्याला हे शरीर पुन्हा मिळू शकतं. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या वेळेला पाप पुण्य समान होतं, तोला मोलाचं होतं, तेव्हा हे शरीर पुन्हा मिळतं. मग तुम्ही म्हणताल कर्म कर्म म्हणजे काय? कर्म कशाला म्हणतात? जसं माणूस म्हणतो माझ्याकडे पैसा आहे, गाडी आहे, सगळ्या काही गोष्टी असून सुद्धा देव मला दुःख का देतो? बरोबर ना? विचार करतो का नाही माणूस? याचं कारण ऐका. याच्या पाठीमागं आपण जे पाप केलेलं आहे ते पुढे भोगावं लागतं. केले कर्म झाले त्याची भोगाले, 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 केले कर्म झाले त्याची भोगाले. केले कर्म झाले त्याची भोगाले, उपजले मेले आईसे किती, उपजले मेले आईसे किती, उपजले मेले आईसे किती. हरिमुखी गाता हर परिचिंता, हरिमुखी गाता हर परिचिंता. नाथ बाबांनी देखील हरिपाठामध्ये सांगितलंय की जसा माणूस कर्म करतो तसे पुढे भोग भोगावे लागतात. देवतांना सुद्धा कर्म चुकलेलं नाहीये. मग आपण कोण? ज्या वेळेला आपलं कर्म शिल्लक राहतं त्यावेळेला आपल्याला हे शरीर पुन्हा मिळू शकतं. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या वेळेला पाप पुण्य समान होतं, तोला मोलाचं होतं, त्यावेळेला आपल्याला हे शरीर पुन्हा मिळू शकतं. ऐका महिला मंडळ, गप्पा चालू द्या. त्यांच्या गप्पा दुसऱ्या काही नाही राहत. तू कुठे गेली ती खुरपायला? बस एवढेच गप्पा राहते. बघा महिला मंडळ, अति पाप झालं तर माणूस कुठे जातो? झोपल्या का काय? हा, कुठे जातो? नाही माहिती. इथलचे महिला मंडळ हुशार आहे, बोलतच नाही. ते इथं नाही बोलत, इथं बोलत नाही, घरी गेल्यावर बोलून देत नाही. फरक एवढाच आहे. त्या म्हणत्याल तुला कुठं जायचं जाय, आम्हाला कुठं पाठवू नको. विठाला
नरकाला जातो आणि अति पुण्य झालं तर स्वर्गाला जातो. म्हणून सुकृत दुष्कृत समान समी तई बावी ज्या कर्मभूमी त्याची पडे विषमी स्वर्ग गमिका नरकी. ज्या वेळेला महिला मंडळ पुरुष मंडळ आपलं पाप पुण्य सारखं होतं तोला मोलाचं होतं त्या वेळेला आपल्याला हे शरीर पुन्हा मिळू शकतं. तिसरी गोष्ट म्हणजे ज्या वेळेला आपली वासना शिल्लक राहील शुभ राहील त्या वेळेला आपल्याला हे शरीर पुन्हा मिळू शकतं. कारण बघा वासनेचे सुद्धा प्रकार आहे. भागवतामध्ये कथा आलेली आहे. वासनेमुळे काय होतं. भरत राजा होऊन गेला. त्या भरत राजाने सर्व राजाचा त्याग केलेला आहे. कशा करता तर भरत राजाला कळालं की हे अनमोल शरीर आपल्याला त्या देवाचं भजन करण्याकरता नामचिंतन करण्याकरता मिळालेलं आहे. देव दिल देह भजन गोविंदा. 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 तो या झाला फाटा बाधिकेचा. त्या भरत राजाला कळालं हे अनमोल शरीर त्या देवाने आपल्याला त्याचं भजन करण्याकरता दिलेलं आहे. असं वाया घालू नये. जंगलामध्ये गेलेले आहे. पर्णकुटी तयार केली आणि अखंड त्या देवाचं भजन करू लागले. मेरो राधा रमण गिरिधारी गिरिधारी श्याम बनवारी. मेरो राधा रमण गिरिधारी मेरो राधा रमण गिरिधारी गिरिधारी श्याम बनवारी. त्या भरत राजाने ऐका पुरुष मंडळ वनामध्ये गेलेले आहे. सगळ्यांचा त्याग केला. कुणाकुणाचा त्याग केला ऐका. धनाचा त्याग केलेला आहे. किती धन होतं भरत राजाच्या घरी आपल्याला सांगता सुद्धा येणार नाही. एवढं धन होतं भरत राजाच्या घरी. आपल्या घरी किती धन आहे. आपल्या घरी किती धन आहे सांगू का. आपल्या घरी किती धन आहे. एक गाडी, एक बंगला, एक शेपुडी. शेपुडी कळती का काय. महाराज त्या बारामती साईडला गेले मी म्हटलं शेपुडी माहितीये का. ती म्हणजे म्हैस. म्हटलं शेपुडी म्हणजे बकरी. आपल्याकडे एवढंच धन आहे. पण भरत राजाच्या घरी किती मोठं धन होतं आपल्याला सांगता सुद्धा येणार नाही. धनाचा त्याग केला. सात्विक मुलं होते, चांगले विचाराचे होते. त्या मुलांचा देखील भरत राजाने त्याग केलेला आहे. पुरुष मंडळ
एवढंच नाही, आणखी कुणाचा त्याग केला ऐका. त्या भरत राजाची पत्नी एवढी सुंदर होती, एवढी सुंदर होती, ज्या झाडाखाली, ज्या झाडाला कधी पान येत नव्हतं, फुलं येत नव्हती, फळं येत नव्हती, त्या झाडाखाली जर त्या भरत राजाची पत्नी गेलीच, ऐका बरं का, गेलीच, तर त्या झाडाला आपोआप पानं लागायची, फुलं लागायची, फळं लागायची. केव्हा? भरत राजाची पत्नी जर त्या झाडाखाली गेली तर तेव्हा. आणि आपल्या बायका कपाशीत गेल्या तर सारे पतेच गळती. इथलचं सोडून बरं का, मी तिकडचं सांगते, आमच्या आंबड साईडचं. आणि तिकडे गेल्यावर तुमचं विठाला पत्नीचा देखील त्याग केलेला आहे. वनामध्ये गेले, पर्णकुटी तयार केलेली आहे. एका दिवशी नदी बांधून स्नान करून वरती आले. पाहिलं तर समोर हरणीचा कळप पाणी पित होता. वाघाची डरकाळी ऐकली, हरणी घाबरल्या. त्या ठिकाणी हरणी पळू लागलेले आहे. पळता पळता एका हरणाचा त्या ठिकाणी गर्भपात झाला. जे पाडस होतं, जे पिलू होतं हरणाचं, त्या नदीच्या पाण्यामध्ये वाहू लागलं. राजाला दया आली, ते पाडसाला उचललं, आपल्या पर्णकुटीमध्ये घेऊन आलेले आहे. त्या हरणाच्या पिला करता या भरत राजाने रोज चारा आणावा, पाणी पाजावं आणि प्रेमाने त्याच्या अंगावरतून हात फिरवावा. कुणी? भरत राजाने. पण एका दिवशी काय झालं, तप करण्याकरता बसले, पण मनामध्ये विचार येऊ लागला की हे हरणाचं पिलू आपल्याला एका ना एका दिवशी सोडून जाणार. बघा, ज्या भरत राजाने धनाचा त्याग केला, मुलांचा त्याग केला, पत्नीचा त्याग केला, आज तोच राजा कुणाची सेवा करतो? तुम्हाला भाषा कळत नाही का माझी? मी अमेरिकेतून बी नाही आले बरं का तुमची इकडे भाषा. आता लोक म्हणतात शिव बदललं की भाषा बदलते, बरोबर का नाही? आमच्या तिकडे मेल्यानंतर माणसं जाळते. तुमच्या इकडे कसं आहे हे कळालं का? आणखीन एक सांगते, आमच्या तिकडे झोपल्यानंतर डोळे लावते. तुमच्या इकडे कसं आहे? हा, विकास महाराज काय काय लोक एवढे बेकार आहे, झोपले तर डोळे उघडेच राहते. बघा, ज्या भरत राजाने धनाचा त्याग केला, पत्नीचा त्याग केला, मुलांचा त्याग केलेला आहे, तो भरत राजा आज कुणाची सेवा करतोय? बोला, कुणाची? त्या भरत राजाने 4 पायाची हरणीची सेवा केली ना. आपण बाबा म्हणते 2, बरोबर आहे त्यांचं. पण बघा, एका दिवशी तप करण्याकरता बसले, मनामध्ये विचार येऊ लागला की हे हरणाचं पिलू आपल्याला एका ना एका दिवशी सोडून जाणार. एका दिवशी काय झालं, त्या ठिकाणी हरणाचा कळप आलेला आहे. जे पाडस होतं भरत राजाजवळ ते निघून गेलेलं आहे. तेवढ्यामध्ये भरत राजाचा प्राण गेला आणि वासना कुठे गुंतली हो? कुठे? हरणाच्या पिलापाशी. काय व्हावं लागलं? हरी घाला तो घातला वासने, घाला तो घातला वासने, घाला तो घातला वासने, घाला तो घातला वासने. जय भरत राजा आणि गर्भ गेला, जय भरत राजा आणि गर्भ गेला. घाला तो घातला वासने, घाला तो घातला वासने. जय भरत राजा आणि गर्भ गेला, जय भरत राजा आणि गर्भ गेला. घाला तो घातला वासने, घाला तो घातला वासने. वा, जळ भरत राजा हरणी गरबा गेला, घाला तो घातला वासनेने. वासना कुठे गुंतली होती?
हरणाच्या पिलापाशी हरिण व्हावं लागलं, हरणाच्या गर्भवासाला जावं लागलं. पण एका ठिकाणी तुकोबारे म्हणतात की देवासमोर उभा राहिलेले आहे आणि तुकोबारे म्हणतात की देवा, अरे माझी वासना देखील चांगली आहे, फक्त काय कर, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे मासी. पण देव म्हणतात तुकोबारे तुम्हाला जन्माला यायचंय कशा करता? घेईन मी जन्म, घेईन मी जन्म, घेईन मी जन्म, माझ्यासाठी देवा. याचसाठी देवा, कशा करता? तुझ्या महाद्वारात लोटांगण घालण्याकरता, तुझं नाम चिंतन करण्याकरता, संतांची पूजा करण्याकरता देवा मला जन्म घ्यायचा आहे. त्यावेळेला तुकोबारे जन्म घेतात आणि काय म्हणतात, माझं साथ झालं अभंगाच्या प्रथम चरणामध्ये. तुम्ही
कानाला गोड वाटला का टाळ्या वाजवत जाणार. बघा तुकोबरा म्हणतात जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे. माझं साच झालं का तर हे अनमोल शरीर मला मिळालंय. किती अनमोल आहे हे शरीर. सुभाषितकार वर्णन करतात पुनर्वित्तम पुनर्मित्र पुनर्भार्य पुनर्मही हे तत्सर्व पुनर्लभ्यम न शरीरम पुनः पुनः. ऐका पुरुष मंडळ, एखाद्या मित्राचं आपलं जर भांडण झालं, एखाद्या मित्राचं आणि आपलं जर भांडण झालं बाबा, तो मित्र आपल्याला सोडून गेला तर दुसरा बोला ना का जाऊ मी परत आता. दुसरा भेटतो मिळतो बरोबर का नाही. धन गेला तर पुन्हा कमवता येईल बरोबर का नाही. एक पत्नी सोडून गेली तर इकडे भेटते का. महाराज काल नगरला कीर्तन होतं. मी कीर्तनामध्ये सहज म्हटले एक पत्नी सोडून गेली तर दुसरी मिळेल का. समोर 90 वर्षाचे बाबा बसलेले होते माझ्याजवळ. मला म्हटले हो ताई मिळू शकते. म्हटलं बाबा साऱ्या पंक्ती उठल्या आता करतोच कशाला तू. पंक्ती म्हणजे माहिती आहे का तुम्हाला. दात दात साऱ्या पंक्ती उठल्या. म्हटलं करताच कशाला तुम्ही आता 10 वर्षासाठी करताच कशाला म्हटलं. महाराज पत्नी सुद्धा आपल्याला परत मिळू शकते पण हे शरीर मिळणार. हे शरीर कसं आहे आपण देवाकडून उसनं आणलंय. जिंदगी का किराए का घर है एक ना एक दिन बदलना पड़ेगा. एक ना एक दिन बदलना पड़ेगा. एक ना एक दिन बदलना पड़ेगा. बदलना पड़ेगा. एक ना एक दिन बदलना पड़ेगा. एक ना एक दिन बदलना पड़ेगा. इतना मासूम हो जाएगा तू, इतना मजबूर हो जाएगा तू. मासूम हो जाएगा तू. मजबूर हो जाएगा तू. वक्त ऐसा भी आएगा नाता तुझको पापों पे चलना पड़ेगा. जिंदगी का किराए का घर है एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी किराए का घर है. एक ना एक दिन बदलना पड़ेगा. एक ना एक दिन बदलना पड़ेगा. एक ना एक दिन बदलना पड़ेगा. हे शरीर देवाकडून आपण उसनं आणलेलं आहे. त्या देवाला परत करायचंय. देवाने आपल्याला हे शरीर दिलंय कशा करता तर त्याचं भजन करण्याकरता आपल्याला दिलेलं आहे. पण माणसाला या शरीराची किंमत कळलेली नाही. काहींना देह मिळालाय पण कळाला नाही. काहींना देह मिळालाही नाही आणि कळाला सुद्धा नाही. माणसाला हे शरीर मिळालंय पण त्याची किंमत कळलेली नाहीये. संसारामध्ये वाया घालतो. एवढे सुंदर पाय आपल्याला देवाने कशा करता दिले. कशा करता दिले. हा तीर्थयात्रा करण्याकरता आपल्याला देवाने एवढे सुंदर पाय दिलेले आहे. पण हे पाय नको त्या ठिकाणी जाते. देवाने एवढे सुंदर हात महिला मंडळ कशा करता दिले. त्यांनी तर फार वाजूनच दाखवलं. आता कोण म्हटलं बांध कोरायला घ्या. नाही बांध कोरा पण दुसऱ्याचे कोरा नाही तर कोरताना आपलाच. देवानी एवढे सुंदर हात आपल्याला टाळी वाजून भजन करण्याकरता दिले. नामचिंतन करण्याकरता दिले. एवढं सुंदर तोंड आपल्याला देवानी कशा करता दिलंय. नामचिंतन करण्याकरता दिले. एवढे सुंदर डोळे आपल्याला देवानी कशा करता दिले. त्या परमात्म्याला त्या कन्हैयाला पाहण्याकरता एवढे सुंदर डोळे आपल्याला देवान दिले. बघा पंढरपूरला कोण कोण जातं इथलचं.
पंढरपूरला गेलेले आहे का? वाळूस पंढरपूरला नाही, मोठ्या पंढरपूरला एकट्याच गेल्या का? मला सांगा, ज्या वेळेला आपण दर्शनाकरता बारीला लागतो, ज्या वेळेला मूर्ती समोर जातो, दर्शन घ्यायच्या वेळेला वागतो, त्या वेळेला काय करतो आपण? आपले डोळे झाकून घेतो, बरोबर का नाही? मग एवढे दुरून कशाला जातो? काय बुंदी खायला जातो का आपण? त्याला पाहण्याकरता जातो आणि त्याच्या समोर गेल्यानंतर पुटकून डोळे लावून घेतो, बरोबर का नाही? पण गवळणीने एवढे सुंदर उत्तर दिलेलं आहे, वर्णन केलेलं आहे. त्या गवळणीने कन्हैयाला सांगितलं की देवा, हे डोळ्याची पापणी आम्हाला कशाला दिली रे? कारण ज्या वेळेला आम्ही आमची डोळ्याची पापणी झाकतो ना रे देवा काना, तेवढा वेळ तुला न पाहता आमचा जातो. काली काली अलगों के फंदे क्यों डाले, काली काली अलगों के फंदे क्यों डाले, हमें जिंदा रहने दे हे मुरली वाले, हमें जिंदा रहने दे हे मुरली वाले, हमें जिंदा रहने दे ए मुरली वाले, हमें जिंदा रहने दे ए मुरली वाले. हे रंगीले नैना तुम्ही को मुबारक, हे मीठे मीठे बैना तुम्ही को मुबारक, हमारी नजर से निगाहें हटा ले, हमारी नजर से निगाहें हटा ले, हमें जिंदा रहने दे मुरली वाले, हमें जिंदा रहने दे मुरली वाले, हमें जिंदा रहने दे मुरली वाले. काली काली अलकों में फंदे क्यों डाले, काली काली अलकों में फंदे क्यों डाले, हमें जिंदा रहने हो मुरली वाले, हमें जिंदा रहने दे मुरली वाले, हमें जिंदा रहने दे मुरली वाले, मुरली वाले. मुरली वाले मुरली वाले मुरली वाले मुरली वाले. त्या गवळणीने देवाला सांगितलं की देवा, हे डोळ्याच्या पापण्या नसत्या दिल्या तर पुरवडलं असतं, बरं झालं असतं. पण माणसाला या अनमोल शरीराची किंमत कळलेली नाही. एवढं सुंदर देवाने शरीर दिलं आपल्याला, तीर्थयात्रा करून घ्या. जोपर्यंत आपले पाय चांगले आहे तोपर्यंत पंढरपूर करून घ्या. आता मागं आम्ही संक्रांतीच्या वेळेला सप्ताह केला होता 8 दिवसाचा पंढरपूरमध्ये. तुळशी पारायणाचा सप्ताह होता. आमचे शंकर महाराज मळके यांची सिस्टमसुद्धा होती. एका गावातील वयस्कर बाबाला मी म्हटलं, बाबा चला ना पंढरपूरला आमच्याबरोबर. बाबा मला म्हणू लागले, ताई आलो असतो, पण ह्या वर्षी माझ्या घराचं बांधकाम चालू आहे, मी पुढल्या वर्षी नक्की येतो. किती वर्ष झाले? किती वर्ष झाले? 1 वर्ष झालं. दुसऱ्या वर्षी मी पुन्हा बाबाकडे गेले. म्हटलं, बाबा मागच्याही वर्षी तुम्ही आले नाही, घराचं बांधकाम चालू होतं, ह्या वर्षी तरी चला पंढरपूरला. पुन्हा बाबा मला म्हणू लागले, ताई आलो असतो, पण ह्या वर्षी माझ्या मुलीचं लग्न आहे, मी पुढल्या वर्षी नक्की येतो. किती वर्ष झाले? 2 वर्ष झाले. ऐका, तिसऱ्या वर्षी मी बाबाकडे जाणार. जीव आहे का इथं? जीव आहे. बाबाच गेले म्हणून मला पंढरपूरला नाही, बरं डायरेक्ट देवाकडंच. म्हणून मला सांगायचंय की एवढे सुंदर पाय देवाने आपल्याला दिले. तीर्थयात्रा करून घ्या, नामचिंतन करून घ्या. बघा, माझ्या मीराबाई राजाची मुलगी होती तरी भजन सोडलं नाही. नगरातील लोक नाव ठेवू लागलेले आहे की राजाची मुलगी आहे, भजन शोभत नाही करायला. बघा, समाज असाच असतो. समाजाने कुणाकुणाला त्रास दिला नाही हो. माझ्या सगळ्या संतांना या समाजाने त्रास दिलेला आहे. बघा, ज्या माऊलींना लहानपणी गाडी बैलामध्ये बसण्याची इच्छा झाली
त्यावेळेला या समाजाने माझ्या ज्ञानोबारायांना साधं गाडी बैलात सुद्धा बसू दिलं नाही. आज तो समाज माझ्या ज्ञानोबारायांना चांदीच्या रथामध्ये बसून कुठे नेतात? काय ताकद आहे. कारण बघा, मीराबाईंना लोक नाव ठेवू लागलेले आहे. लोक असेच असतात महाराज. कीर्तन जर झालं ना, दुसऱ्या दिवशी मजा पाव. अशी 4-5 जण जर चाललेले असले ना, एक जण म्हणतं कुठलच्या होत्या रे ताई, हो. दुसरं म्हणतं हो त्या आंबडच्या. तिसरं म्हणतं बरं झालं कीर्तन. चौथं म्हणतं हं उताडा आला राव यांना. बघा आता आम्हाला उताडा आला. यांचं तरी बरं आहे महाराज. पुरुष मंडळाचं, महिला मंडळाचं लय अवघड असतं. ते महिला मंडळ काय म्हणते माहिती का, कीर्तन जरा बरंच सांगत होती पण राहून राहून इवळतच होती बकरीवणी. पण बघा, माझ्या मीराबाईंनी नामचिंतन सोडलेलं नाहीये. अखंड चिंतन करतात. अखंड चिंतन चालू आहे. राजाला राग आला, विषाचा प्याला हातामध्ये दिला, पण माझ्या मीराबाईंनी तो विषाचा प्याला पिलेला नाहीये. विष पिल्यात, पण त्या परमात्म्याने माझ्या विष प्राशन केलेलं आहे. मीराबाई साठी घेतो विष प्याला. 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 दामाजीचा झाला पारवारा. दामाजीचा झाला पारवारा. दामाजीचा झाला पारवारा. जरीचा अनेक साधू संतांनी नामचिंतन केलं, या जीवनाचं सार्थक करून घेतलेलं आहे. म्हणून आपल्याला सुद्धा हे शरीर त्या देवानी भजन करण्याकरता दिलंय. बरोबर का नाही? आज कीर्तनाचा कितवा दिवस आहे? आतापर्यंत मी तुम्हाला म्हणलं का टाळी वाजवा, भजन करा. आता आमचे टाळकरी मंडळी जरा थांबतील. खाली बसलेल्यांनी भजन करायचंय. अगोदर पुरुष मंडळ म्हणा, ओट्यावरच्या झाडी खाली बसलेले, घरी झोपलेले सुद्धा, सगळ्यांनी अगोदर पुरुष मंडळांनी भजन करायचं, नंतर महिला मंडळ भजन म्हणतील बरं का. श्रीराम जय राम जय जय श्रीराम. श्रीराम जय राम जय जय श्रीराम. तुम्ही चार्जिंग नाही केली का? चार्जिंग कळते का? चार्जिंग केली का? केली ना? पुन्हा एकदा भजन जोराने करायचं बरं का. बघा काही म्हणा विकास महाराज, पारायण जर असेल तर महिला मंडळाची संख्या जास्त असते. आता आपल्या साईडचं सांगते, भागवत कथा असेल तर महिला मंडळांची संख्या जास्त असते. बरोबर का नाही? हरिपाठ असेल तर महिला मंडळ, कीर्तन असेल तर महिला मंडळ, पंगत असेल तर मला माहिती तुम्ही म्हणू शकत नाही, पण तरी सुद्धा बिचारे येतात बरं का. दिवसभर शेतामध्ये काम करून सुद्धा
कीर्तनाला येतात पुरुष मंडळ, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आता पुन्हा एकदा तुम्हाला चान्स आहे, पुन्हा एकदा भजन म्हणायचं आहे बरं का. श्रीराम जय सिया राम, श्रीराम जय राम जय जय श्रीराम. आता महिला मंडळ बघू कशा भजन म्हणतात बरं का. जागे आहेत का महिला मंडळ? नथनीवाले आजी जागे आहे का झोपले? सगळ्यांनी भजन म्हणायचे बरं का. श्रीराम जय जय श्रीराम, श्रीराम जय जय श्रीराम. मला सांगा पुरुष मंडळ, तुम्हाला त्यांचं भजन आवडलं का तुमचं आवडलं? हा, तुम्ही म्हणताल आज लेडीज कीर्तनकार असल्यामुळे त्यांचंच व्हावं म्हणणार, तसं नाही, बरोबर का नाही? पण त्यांचा आवाज गोडच आहे, बरोबर का नाही? हा, त्यांचा आवाज गोड का आहे, सुंदर का आहे याचं कारण असं आहे, ते बिड्या पित नाही, ते सिगरेट पित नाही, ते मावा खात नाही, दारू पित नाही, त्याच्यामुळे त्यांचा आवाज सुंदर राहणारच, बरोबर का नाही? आता सगळ्यांनी मिळून भजन म्हणायचं, टाळी वाजून वरती हात घ्यायचे सगळ्यांनी. श्रीराम जय सिया राम, श्रीराम जय जय श्री. वा वा महिला मंडळ. श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय श्रीराम. तारी वाजवा तारी वाजवा. श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय श्रीराम. श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय जय राम. श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय श्रीराम, श्रीराम जय जय श्रीराम. राम जय राम, श्रीराम जय राम श्रीराम जय राम राधे राधे ओ राधे राधे, राधे राधे ओ राधे राधे. राधे राधे हो राधे राधे हो महिला म्हणतील राधे राधे, पुरुष म्हणतील राधे राधे. महिला म्हणतील राधे राधे. वाजवा. महिला म्हणतील राधे राधे, पुरुष म्हणतील राधे राधे. मुलांनो तुम्ही म्हणा राधे राधे, राधे राधे हा मुलांनो तुम्ही म्हणा राधे राधे. राधे 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 राधे. राधे राधे ओ राधे आमच्या पुरुष मंडळासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. पुरुष मंडळ तुम्ही एकदा परत त्यांच्यासाठी वाजवा. आणि एकदा सगळ्यांनी आमच्या मृदंगाचार्यांसाठी आणि गायनाचार्यांसाठी वाजवा. कारण मी तुम्हाला अगोदरच सांगितलं, मला असं वाटायला लागलं स्वर्गामध्ये कीर्तन चालू आहे, बरोबर का नाही. आता 4 वाजूस तर काही तुम्हाला घरी जाऊन देत नाही. महाराज मृदंगाचार्य चांगले आहे या ठिकाणी, गायनाचार्य सुद्धा चांगले आहे.
नाही तर काही काही ठिकाणी आमचं लय आवड राहतं महाराज. मृदंगचारी एक ठिकाणी असे लागले, 2 मृदंगचारी होते. एका मृदंगचार्याला मी म्हटलं महाराज तुमचा मृदंग जरा कमी झाला, बरोबर का नाही? आता यात काय चुकलं का महाराज? मी काय म्हटलं, तुमचा मृदंग जरा कमी झाला. ते महाराज माझ्या पुढचे होते. त्या महाराजांनी काय करावं बरं, त्या महाराजांनी मृदंग उभा केला आणि बोटाने मोजू लागले. मला म्हणे ताई दुकानातून घेतला होता तेव्हा पण तेवढाच होता आणि आता सुद्धा काय बोलता म्हणे तुम्ही कमी झाला म्हणे. महाराज कीर्तन निम्म्यामध्ये आलं. आता ते दोघं बी ते काय मिळच खाऊन दे ना महाराज मला. आता हे एकटे आहे तर ते बरं आहे जरा, तर मला काही काही ठिकाण सुधरत नाही. सारखे वारखे असल्यावर जरा सुधरतं. पण काय झालं महाराज, दुसऱ्या मृदंगचार्य काय सुधरूनच द्यायना. मी दोघांनाही काय म्हटलं मृदंगचार्यांना की महाराज तुम्ही काय करा, मी जसं जसं पुढे गायन करण तसं तसं तुम्ही माझ्या पाठीमागत चला. आता यात काय दुसरं वाक्य आलं का महाराज? त्यांनी काय करावं महाराज, पठाडे महाराज त्यांनी दोघांनी मृदंग डोक्यावर घेतले, माझ्या पाठीमागे गेले. मला म्हणे ताई तुम्ही पुढे पुढे गायन करा, आम्ही पाठीमागं चलतो. म्हटलं इथं भेटले वरती भेटू नका. विठ्ठला गायनाचार्य सुद्धा चांगले आहेत महाराज. गर्दी नाहीये पण दर्दी आहे आमचे गायक लोक. नाही तर काही काही ठिकाणी कसं होतं माहितीये का, आम्ही पुढं म्हणावं रंगणी रांगत गुलगुला बोलत, बरोबर का नाही? मागचे काय म्हणते रंगणी रांगत गंगुला बोलत. म्हटलं जमलं आता मग तोंडात हाणाला ऐकून इथं. पण सुंदर टाळकरी आहे, मृदंगचारी आहे. बघा आपला विषय चालू होता की हे देवाने शरीर आपल्याला दिलंय नामचिंतन करण्याकरता. काहींना देह मिळालाय पण कळाला नाही. माणसाला हे शरीर दिलं आहे पण संसारामध्ये माणूस शरीर वाया घालतोय. तुकडेदास म्हणतात क्या किया क्या किया क्या किया रे. आपल्याला म्हणतात तूने जीवन गमा दिया क्या किया रे. जिसे पाना था उसको तो खो दिया रे. जिसे पाना था उसको तो खो दिया रे. जिसे पाना था उसको तो खो दिया. 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 अमृत ज्वाला पिता है चला परे. भगवान के नाम से मोह मोदिया है. अमृत ज्वाला पिता है चला परे. भगवान के नाम से मोह मोलिया. क्या किया क्या किया क्या किया रे. तूने जीवन गमा दिया क्या किया रे. जिसे पाला था उसको तो खो दिया रे. जिसे पाला था उसको तो खो दिया रे. जिसे पाला था उसको तो खो दिया. बघा एवढं सुंदर शरीर आपल्याला देवाने दिलंय, त्याचं नामचिंतन करण्याकरता दिलंय. अनेक साधू संतांनी माझ्या नादबाबांनी भजन केलेलं आहे, मीराबाईंनी भजन केलेलं आहे, तुकोबारांनी देखील भजन केलेलं आहे महाराज. म्हणून आपण सुद्धा काय म्हणायचं देवाला, जब तक सांसें चलेगी तुझको चाहूंगा शाम. जब तक सांसें चलेगी तुझको चाहूंगा शाम. मर भी गया तो भी तेरा लेता रहूंगा नाम. आपण सुद्धा त्या देवाचं अखंड चिंतन करायचंय. पण तुकोबाराय म्हणतात हे अनमोल शरीर एवढं दुर्लभ असून सुद्धा ते मला प्राप्त झालं आणि संतांची संगत मला प्राप्त झाली. अभंगाचे दुसरे चरण.
तुम्ही सांभाळिले संती तुम्ही सांभाळिले तुकोबारा म्हणतात तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती. संतांनी माझा सांभाळ केल्याच्या नंतर माझ्या हृदयामध्ये जी खंती होती, जी चिंता होती, ती दूर झाली. पण काय करा, माणसाला सुद्धा सांगितलंय की तुम्ही संताची संगत करा, पण माणूस संसाराला सोडायला काही तयार. आपण कितीही म्हणतो दुःख बांधवडी आहे, हा सुटतो का? पण सुटतो का? नाही सुटत महाराज. पण तुकोबारे म्हणतात संताची संगत करा. माणसाला किती सांगा संताची संगत करा, भजन करा, पण माणूस काही करत नाही. नाही म्हणते कुशाल. बघा एका ठिकाणी बघा माणसाची जात अशी आहे ना, जोपर्यंत घरचे लोक काढून देत नाही बाबा, तोपर्यंत माणसाच्या हातामध्ये काही झेंडा येत नाही. पण माणसाची बघा नातेवाईक लोक असे असतात, समाज असा असतो, जोपर्यंत आपल्या जवळ सुख आहे तोपर्यंत समाज आपल्या बरोबर असतो. आणि ज्या वेळेला आपल्यावरती दुःख येतं त्यावेळेला तो समाज जो आपल्या बरोबर सुखामध्ये असतो तो आपल्याला सोडून निघून जातो. बघा ना तुम्ही पुरुष मंडळ, ज्या वेळेला तुमचं लग्न होतं, ऐका बरं का लक्ष देऊन, ज्या वेळेला तुमचं लग्न होतं त्यावेळेला तुमच्या अगोदर मंडपामध्ये कोण कोण होतं बरं? लग्न झाले नाही का? कोण कोण होता? हा, कोणीच नव्हतं? सांगा ना, तुमच्या लग्नाच्या वेळेला तुमच्या अगोदर मंडपामध्ये कोण कोण होतं बरं? मीच सांगते. ते म्हणते तुमचं नाही झालं का? बँडवाले सुद्धा आमच्या पुढं, बरोबर का नाही? नातेवाईक सुद्धा आपल्या पुढं, ब्राह्मण देवा सुद्धा आपल्या पुढे, खाणारे सुद्धा आपल्या पुढे, पिणारे सुद्धा पाणी सगळे आपल्या पुढे असते. सगळ्यात शेवटी जो येतो तो म्हणजे कोण? नवरदेव. म्हणजे ज्या वेळेला आपल्याजवळ सुख असतं त्यावेळेला समाज आपल्या पुढे असतो. आणि एखादं मरावं, मौत निघावी, इथलचं नाही सांगत मी, तिकडं सांगते. पण मला सांगा, ज्या वेळेला लग्नामध्ये आपला तो समाज आपल्या पुढे असतो, मौतीच्या टायमाला तो पुढे असतो, माग असतो. तो म्हणतो याला पुढं घाला, माग येईन ते. आपल्याला पुढं घालतात महाराज. ज्याला जमीन घ्यायची त्याला पुढं ठेवतात. म्हणून मला सांगायचंय, समाजाची गंमतच अशी आहे, जोपर्यंत आपल्याजवळ सुख आहे तोपर्यंत आपल्या जवळ असतो. सुख के सब साथी दुख में ना को, ओ ये मेरे राम तेरा नाम एक साचा दूजा ना को, ओ ये जीवन
परमात्मा आहे, त्याचं तत्व आहे. बघा महिला मंडळ, ज्या वेळेला आपल्यावरती संकट येतं त्यावेळेला आपले नातेवाईक लोक आपल्या जवळ असते का? नाही. म्हणून संतांनी सांगितलं की संतांची संगत करा, तुम्हाला दुःख मिळणार नाही. कारण संसारामध्ये फक्त दुःख आहे. बघा आपण 2 तास का होईना या टाळकऱ्याच्या संगतीमध्ये येतो, 8 दिवस का होईना आपल्याला नामचिंतन घडतं. मला सांगा, अगोदर तुम्हाला भजन करत असताना घरची आठवण आली का हो? आली का? नाही. नातेवाईकांची आली का? नाही. उद्या तुम्हाला कुठे जायचंय याची आठवण आली का? याला समाधान म्हणतात, याला सुख म्हणतात. ते सुख, ते समाधान फक्त नामचिंतनामध्ये मिळणार, परमार्थामध्ये मिळणार. पण माणसाला कितीही सांगा, पण संसार सोडत नाही. बरोबर का नाही? एका ठिकाणी असं झालं, महाराज वाशिम साईडला गेले मी कीर्तनाला, कमिटी मंडळ माझ्याजवळ आले, मला म्हणू लागले ताई त्या समोरच्या ओट्यावरती तुमची बसण्याची व्यवस्था केली. म्हटलं ठीक आहे. मी त्या ओट्यावरती जाऊन बसले. घरातील एक वयस्कर बाबा माझ्याजवळ येऊन बसले, मला म्हणू लागले ताई हे सगळं काही तुम्हाला दिसतं ना, गाडी बंगला शेती, हे सगळं कुणी कमवलंय? कोण म्हणू लागला? बाबा म्हणून लागले. म्हटलं मग बाबा झालं काय? 3 मुलं आहे म्हणे मला, 10 वाजता उठते पाठव. किती वाजता? 10 वाजता पाठव उठते. म्हटलं मग बाबा झालं काय? उठते तर उठते म्हणे, काम धंदा करत नाही, काही नाही म्हणे, माझ्या जीवावर जगत आहे. हो ताई मी जिवंत आहे म्हणून तरी माझ्या लेका सुनांना चटणी भाकर खाण्याकरता मिळते. कोण म्हटलं? बाबा मला म्हणू लागले. घरामध्ये सुनवाई झाडून घेत होती, गरम डोक्याची होती ती पण, बाहेर पळत आली. मला म्हणू लागली ताई हे म्हातारं जिवंत आहे म्हणून तरी आम्ही चटणी भाकर खातो. म्हटलं मग हे जर मेला असतं ना आम्ही गुलाबजामू खाल्ले असते. म्हटलं बरं आहे आता. पण महाराज म्हाताऱ्याला राग आला ना महाराज. का अगोदर काठी टेकत चालणारं म्हातारं काठी वर करून चाललं महाराज, तर 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 वट्यावरती चालू लागलं. मला म्हणू लागलं ताई या संसारामध्ये मला राहायचं नाही म्हणे, या संसारामध्ये काही सुख नाही. म्हटलं मग बाबा तुमच्या बरोबर यायचं म्हणे. जिला वाजीत गाजीत घरामध्ये आणलं म्हणे, 12चं लग्न 4ला लावलं हिच्यासाठी, अख्ख्या गावाला दारू पाजली आणि ही माझ्या मरणाची वाट पाहते. मला काही या संसारामध्ये राहायचं नाही. म्हटलं ठीक आहे बाबा जाऊ, आमच्या गावाला घेऊन जाते. लगेच गाडीमध्ये बॅग टाकली. 15 दिवस बाबा आमच्या गावाला राहिले. ऐका महिला मंडळ पुरुष मंडळ. 15 दिवसाच्या नंतर 16व्या दिवशी घरून आजीबाईचा फोन आला. मला म्हणू लागले ताई तुमच्या बरोबर आमचे बाबा आलेले तुमच्या गावाला. म्हटलं हो द्या म्हणे फोन त्यांच्याकडे. म्हटलं बाबा घ्या, आजीबाई बोलतात. त्या म्हणे फेकून तिकडे मोबाईल. म्हटलं बाबा मोबाईल माझा आहे. म्हणजे मग काय? म्हटलं आजीबाई बोलतात, तुम्ही बोलू नका, बोलायचं नाही तुम्हाला, बोलू नका, फक्त आजीबाई काय म्हणतात तेवढं तरी ऐकून घ्या. ठीक आहे म्हणे. कानाला फोन लावला बाबाचे मी, पण आजीबाई झापायला चालू केलं ना तिकडून. आजीबाई म्हणते का हो काय म्हणते मी, ऐकलं का? पुरुष मंडळ या शब्दामध्ये किती ताकद आहे बरं. ते पण म्हणते हो. का हो काय म्हणते मी, असा आवाज जरी आला तर चालू झालेल्या गाड्या बाबा म्हणते बंद पडत्या. बंद नाही पडत, बिघडत्या. महाराज आजीबाईने झापायला चालू केलं ना. आपण काय साधा संसार केलाय का? बाबाने असा संसार केला होता, विकास दादा असा संसार केला होता नखाबोटानं. आता पूर्वीच्या काळामध्ये म्हणायचे नखाबोटानं संसार केला होता बाबाने. असे कष्टाळू होते बाबा, असा संसार केला होता. सकाळी 4 वाजता बैल सोडायचे. ऐका बरं का, सकाळी 4 वाजता बैल सोडायचे, दुसऱ्याच्या बांधाला चारायचे. एवढा संसार केला होता. दुसऱ्याच्या वावरामध्ये जर शेण पडलेलं दिसलं फुटकून उचलून आणायचे, आपल्या वावरामध्ये टाकायचे. हा असा संसार केला होता. आजीबाईने झापायला चालू केलं. आजीबाई म्हणते का हो तुम्हाला काही कळतं का? आता हे काय रुसून जायचं वय का म्हणे. बाबा म्हणू लागले मग मी तरी कुठं काय म्हणतो, बदलीन गाडी. आजीबाई म्हणता आपण काय साधा संसार केला का? हाडाचे तुम्ही बोला, माझं काही एवढं वय नाहीये. हाडाचे बोला मोठ्यानं. हाडाचे काढा केले, रक्ताचा रात्रीचा. आता कसं पाठ आहे बघा बरं. भजन कुणी म्हणत नव्हतं. आता जसं काय हरिपाठ चरण चालले, एक चरण ते एक चरण ते एक चरण.
विठ्ठल विठ्ठल कुणीच म्हणत नव्हतं. महाराज बाबाने घेतलेली बॅग निघाली ना, बाबा म्हणे मला तरी माहिती होतं तुझाच फोन येणार आहे. म्हटलं 15 दिवस झाले कुणाचा फोन नाही आला. मला म्हणू लागले अगोदर ताई मला इकडंच राहायचं होतं, पण आजीबाईचा फोन आला 16व्या दिवशी. 16व्या दिवशी घरून फोन आला, नक्की माझ्या नावावर लाल्या रोगाचे पैसे आले असतील. घेतेन काढून पुन्हा देतेन काढून. आजीबाई म्हणतात असं कुठं असतं का हो? गावामध्ये महाराज लोक येतच असतात, सांगतच असतात, मग त्यांचं काय ऐकतच असते का? नाही म्हणे. मग 1,00,000-2 लाख रुपये गोळा करायचे महाराज लोकांच्या. पुन्हा म्हणू का? 1,00,000-2 लाख रुपये गोळा करायचे महाराज लोकांच्या. मनानं मड्यावर घालायचे. इथलचे मंडळी हुशार आहेत, त्यांना माहिती ही जवळची आंबडची लगेच घेऊन जाईन लाख रुपये. महाराज निघाले ना बाबा, म्हणून मला सांगायचंय की संसार हा दुःखाने भरलेला आहे. तुम्हाला सुख पाहिजे ना तर फक्त माझ्या संतांच्या संगतीमध्ये मिळणार. पण संत सुद्धा तसे पाहिजे, कारण या कलियुगामध्ये खरे संत राहिलेले पोटासाठी संत झाले कलित बहुत. संत आजकाल कुठेही भेटतात महाराज, पण कुणाला खरे संत म्हणतात? तेची संत ज्यांचा हितच विठ्ठल आहे, जे अखंड नामचिंतन करतात, त्या संतांची संगत तुकोबारांना सुद्धा घडली. आणि त्या संतांच्या संगतीमध्ये तुकोबारांनी नामचिंतन घडलं. तेच नामचिंतन आपल्याला सगळ्यांना सुद्धा करायचंय. म्हणून सगळ्यांनी एकदा वरती हात घ्यायचे. घ्या वरती हात सरळ. वा वा. बर का विकास महाराज, या ठिकाणचे महिला मंडळ पुरुष मंडळ खरंच सगळ्यांचा स्वभाव गोड आहे, चांगला स्वभाव आहे. महिला मंडळांचा सुद्धा पुरुष मंडळांचा सुद्धा. असं वाटतं वरती हात घ्यायचे, खाली कोणी घ्यायचे नाही. असं वाटतं सगळ्यांनाच माझ्या बरोबर घेऊन जावं आमच्या गावाला. पण काय माहितीये का, माझ्या गाडीमध्ये जागा कमी हो. पुढल्या वर्षी जर आले तर नक्की घेऊन जाईल. विकास दादा म्हणतात काय हुशारी हिची, म्हणजे पुढल्या वर्षीचा वशीला आताच. तसं काही नाही, सगळ्यांनी वरती हात घ्यायचे. डोबा रखुमा